नमस्कार विद्यार्थी मंडळी, या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती 2024 साठी अतिशय महत्त्वाचे प्रश्न कव्हर करणार आहोत। बघा, यामध्ये करंट अफेअर्स आणि जीकेचा आपण समावेश केलेला आहे। मित्रांनो, पोलीस भरतीचे फॉर्म भरायला सुरुवात झाली आहे। फॉर्म भरून घ्यायचा आहे, शेवटच्या दिवसाची वाट बघायची नाही। चला तर व्हिडिओला या ठिकाणी सुरुवात करूया लगेच। प्रश्न आहे बघा, बिचोम हा कोणत्या राज्याचा 27वा जिल्हा बनला आहे? मित्रांनो, करंट अफेअर्सचे जे काही अतिशय महत्त्वाचे प्रश्न जे पोलीस भरतीच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहेत, म्हणजे जे प्रश्न विचारले जाऊ शकतात असे प्रश्न आपण करंट अफेअर्सचे यामध्ये समाविष्ट केले आहेत। बघा, बिचोम हा कोणत्या राज्याचा 27वा जिल्हा बनला आहे? तर अरुणाचल प्रदेश। पर्याय क्रमांक बी, अरुणाचल प्रदेश या राज्याचा बिचोम हा 27वा जिल्हा बनलेला आहे। आता प्रश्न कसा विचारला जाऊ शकतो बघा, अरुणाचल प्रदेशमध्ये एकूण किती जिल्हे आहेत असा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो। तर बघा, 27 जिल्हे लक्षात ठेवायचे अरुणाचल प्रदेशमध्ये आहेत। ठीक आहे, आता अरुणाचल प्रदेशचा 27वा जिल्हा कोणता असा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो। बिचोम हे नाव लक्षात ठेवायचं आहे, बिचोम। ठीक आहे, आणि असाच आपण जसा दिलाय तसा एक विचारला जाऊ शकतो, बिचोम हा कोणत्या राज्याचा 27वा जिल्हा बनलेला आहे। ठीक आहे, तर मित्रांनो, आता या ठिकाणी बघा, अरुणाचल प्रदेशचा संबंध आलेला आहे। तर अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री लक्षात ठेवायचे आहेत करंटच्या दृष्टीने। बघा, पेमा खांडू हे अरुणाचल प्रदेशचे सध्याचे मुख्यमंत्री आहेत। आणि राज्यपाल विचारले तर बघा, के टी परनाईक। राजधानी विचारली तर बघा, इटानगर ही बघा अरुणाचल प्रदेशची राजधानी आहे। ठीक आहे, अशा प्रकारे मित्रांनो आपण या ठिकाणी महत्त्वाचे मुद्दे कव्हर करून घेत आहोत। बघा, पुढील प्रश्न आहे, मुंबई प्रांतात 1916 मध्ये होम रूल लीगची स्थापना कोणी केली होती? मित्रांनो, पर्याय क्रमांक ए, लोकमान्य टिळक यांनी मुंबई प्रांतात 1916ला होम रूल लीगची स्थापना केली होती। याआधी प्रश्न बऱ्याच वेळेला विचारण्यात आलेला आहे, तर होम रूल लीगची स्थापना कोणी केली होती असा प्रश्न होता। तर या ठिकाणी आपण वर्ष देखील कव्हर केलेलं आहे, 1916 लक्षात ठेवायचं। 1916 हे वर्ष देखील विचारलं जाऊ शकते। होम रूल लीगची स्थापना ही लोकमान्य टिळक यांनी केलेली आहे। ठीक आहे, लोकमान्य टिळकांवर बघा कोणकोणते प्रश्न विचारले जातात पोलीस भरतीमध्ये ते आपण सगळे कव्हर करून घेऊ या ठिकाणी। बघा मित्रांनो, प्रश्न विचारला जातो, भारतीय असंतोषाचे जनक कोण? तर बघा, लोकमान्य टिळक हे भारतीय असंतोषाचे जनक आहेत। ठीक आहे, असं म्हटलं जातं त्यांना। तर मित्रांनो, दुसरा प्रश्न विचारला जातो बघा, गीता रहस्य हा ग्रंथ कोणी लिहिला आहे? तर लोकमान्य टिळकांनी गीता रहस्य हा ग्रंथ लिहिलेला आहे। कुठे लिहिलेला आहे? मंडालेच्या तुरुंगामध्ये लिहिलेला आहे। ठीक आहे, मंडालेच्या तुरुंगामध्ये असताना गीता रहस्य हा ग्रंथ लिहिलेला आहे। केसरी व मराठा ही वृत्तपत्रे कोणी सुरू केली? लोकमान्य टिळक यांनी सुरू केलेली आहेत, केसरी व मराठा। ठीक आहे मित्रांनो, केसरी हे वृत्तपत्र मराठीत होतं आणि मराठा हे वृत्तपत्र इंग्रजीत होतं, हे देखील लक्षात ठेवायचं आहे। ठीक आहे, आता बघा, 1881ला केसरी सुरू केलं होतं। ठीक आहे, 1881ला। केसरी व मराठा कधी सुरू केले होते? 1881ला। ठीक आहे, आता बघा मित्रांनो, 1880ला लोकमान्य टिळकांनी न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली होती। कधी? 1880ला लोकमान्य टिळकांनी न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली होती। त्यानंतर बघा, 1884ला लोकमान्य टिळकांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली होती, 1884ला। त्यानंतर बघा, 1885ला पुण्यामध्ये फर्ग्युसन कॉलेजची स्थापना केली होती। कधी? 1885ला। ठीक आहे, त्यानंतर बघा मित्रांनो, लोकमान्य टिळक हे 1890मध्ये राष्ट्रीय सभेत दाखल झाले होते, 1890मध्ये। ठीक आहे, शिवजयंती व गणेशोत्सव महाराष्ट्रात कोणी सुरू केले? तर लोकमान्य टिळकांनीच सुरू केलेले आहेत। बघा, शिवजयंती 1895ला सुरू केला आणि बघा, गणेशोत्सव 1893ला सुरू केलेला आहे। ठीक आहे, तर अशा प्रकारे आपण सर्व प्रश्न या ठिकाणी जे काही आहेत लोकमान्य टिळकांवर विचारले जाणार ते कव्हर करून घेतलेले आहेत। त्यानंतर प्रश्न आहे बघा, सौताडा हा धबधबा कोणत्या जिल्ह्यात आहे? कोणत्या जिल्ह्यात आहे मित्रांनो? महाराष्ट्राच्या बीड जिल्ह्यामध्ये सौताडा हा धबधबा स्थित आहे, सौताडा। ठीक आहे, त्यानंतर प्रश्न आहे, आम्लवर्षा हे कशाचे उदाहरण आहे? कशाचे आहे मित्रांनो? हवामान प्रदूषणाचे उदाहरण आहे आम्लवर्षा। त्यानंतर बघा, 2023च्या भरतीत विचारलेला ओएसिस म्हणून ओळखला जाणारा भूप्रदेश खालीलपैकी कोणत्या प्रदेशात आढळतो? हा प्रश्न आहे 2023च्या भरतीत विचारलेला।
ओएसिस म्हणून ओळखला जाणारा भूप्रदेश कोणत्या प्रदेशात आढळतो बघा, वाळवंटी प्रदेशामध्ये हा प्रदेश आढळतो ओएसिस नावाचा, ठीक आहे. ओएसिस मित्रांनो याला मराठीत शब्द आहे बघा मरुद्यान, मरु उद्यान किंवा मरुद्यान, ठीक आहे. ओएसिस, ओएसिस म्हणजे काय तर मित्रांनो बघा, वाळवंटी भागामध्ये किंवा वाळवंटात एखादं हिरवळीच्या भागास ओएसिस म्हणतात. वाळवंटामध्ये असलेल्या हिरवळीच्या भागास ओएसिस म्हटलं जातं. याच्यावर देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो, लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर प्रश्न आहे बघा, सुंदरबन हा जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश कोणत्या दोन नद्यांनी तयार केला आहे? तर मित्रांनो या ठिकाणी एक प्रश्न कव्हर होतो आपला बघा, जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश कोणता? सुंदरबन, ठीक आहे. कोणत्या दोन नद्यांनी तयार केलेला आहे? गंगा व ब्रह्मपुत्रा या दोन नद्यांनी तयार केलेला हा त्रिभुज प्रदेश आहे, ठीक आहे. कोणत्या राज्यात आहे? पश्चिम बंगाल या राज्यामध्ये आहे, ठीक आहे. त्यानंतर प्रश्न आहे बघा, CISF म्हणजेच सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्सचा रेझिंग डे केव्हा असतो किंवा केव्हा साजरा केला जातो? तर मित्रांनो 10 मार्चला साजरा केला जातो CISFचा रेझिंग डे, ठीक आहे. आपल्या महाराष्ट्र पोलिसांचा कधी केला जातो? 2 जानेवारीला साजरा केला जातो. भारतीय नौदलाचा 4 डिसेंबरला केला जातो, भारतीय नौदलाचा, ठीक आहे. त्यानंतर प्रश्न आहे, सी डिफेंडर्स 2024 हा कोणत्या दोन देशांमधील संयुक्त सराव आहे? तर मित्रांनो सी डिफेंडर्स हा बघा भारत आणि अमेरिका या दोन देशांमधील तटरक्षकांचा संयुक्त सराव आहे. भारत व अमेरिका, सी डिफेंडर्स 2024. मित्रांनो भारत व श्रीलंका, भारत व जपान व भारत व थायलंड यांच्यामधील युद्ध सराव मला कमेंट करून सांगायचे. युद्ध सरावांवर प्रश्न विचारला जाणार, ठीक आहे. त्यानंतर प्रश्न आहे, आहारातील कोणत्या खनिजाच्या अभावी गलगंड हा रोग होतो? कोणत्या? तर बघा आयोडीन, या ठिकाणी आयोडीन हे योग्य उत्तर असणार आहे. आयोडीनच्या अभावी गलगंड हा आजार होतो किंवा रोग होतो. त्यानंतर प्रश्न आहे बघा, खालीलपैकी कोणत्या नदीस बिहारचे दुःखाश्रू असे म्हटले जाते? कोणत्या नदीस म्हटले जाते? तर बघा कोसी या नदीस बिहारचे दुःखाश्रू म्हटले जाते. सेम प्रश्न विचारला जातो, आसामचे दुःखाश्रू, ब्रह्मपुत्रा उत्तर द्यायचं आहे. ब्रह्मपुत्रा नदीस आसामचे दुःखाश्रू म्हटले जाते आणि बिहारचे दुःखाश्रू कोसी या नदीस म्हटले जाते, ठीक आहे. त्यानंतर प्रश्न आहे, लिंबू वर्गीय फळामध्ये कोणते जीवनसत्व मोठ्या प्रमाणात असते? जास्त प्रमाणात कोणते जीवनसत्व असते? बघा क जीवनसत्व असते. पर्याय क्रमांक सी, क हे जीवनसत्व लिंबू वर्गीय फळांमध्ये असते, ठीक आहे. मित्रांनो सेपरेट प्रश्न विचारला जातो की लिंबूमध्ये कोणते आम्ल जास्त प्रमाणात असते? तर सायट्रिक, लक्षात ठेवायचं आहे सायट्रिक, ठीक आहे. सायट्रिक हे आम्ल लिंबूमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये असते. त्यानंतर प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या दोन देशांदरम्यान मॅकमोहन रेषेचं नाव लक्षात ठेवायचं आहे. मॅकमोहन ही रेषा आहे कोणत्या दोन देशांदरम्यान? मित्रांनो प्रत्येक पोलीस भरतीत याच्यावर प्रश्न विचारण्यात आलेले आहेत, ज्या काही देशांमधील बॉर्डर आहेत त्याच्यावर, ठीक आहे. आता मॅकमोहन ही रेषा बघा भारत आणि चीन या देशांदरम्यान आहे. पर्याय क्रमांक बी, भारत आणि चीन या दोन देशांमधील जी रेषा आहे ती मॅकमोहन रेषा म्हणून ओळखली जाते, ठीक आहे. आता दुसरी विचारली जाते बघा, रेड क्लिप लाईन कोणत्या दोन देशांमध्ये आहे? बघा भारत आणि पाकिस्तान या दोन देशांदरम्यान जी काही बॉर्डर आहे तिला रेड क्लिप म्हटलं जातं, रेड क्लिप, ठीक आहे. आता एक आणखी विचारली जाते, ड्युरांड ही लाईन कोणत्या दोन देशांमध्ये आहे? तर बघा पाकिस्तान आणि अफगाणिस्तान, पाक आणि अफगाणिस्तान या दोन देशांमधील जी काही रेषा आहे तिला ड्युरांड लाईन असं म्हटलं जाते. लक्षात ठेवायचं आहे, पाक आणि अफगाणिस्तान या दोन देशांमधील लाईनीस ड्युरांड असं म्हटलं जातं. भारत चीन या दोघांमधील बॉर्डरला मॅकमोहन म्हटलं जातं आणि भारत आणि पाकिस्तान या दोघांमधील बॉर्डरला रेड क्लिप असं म्हटलं जातं. त्यानंतर प्रश्न आहे, पॅसिफिक महासागरातील सर्वात खोल गर्ता मरियाना हिची खोली किती आहे? मित्रांनो सर्वांना माहीत असेल पॅसिफिक महासागरातील सर्वात खोल गर्ता मरियाना, याच्यावर प्रश्न देखील विचारण्यात आलेला आहे. मरियाना ही पॅसिफिक महासागरातील सर्वात खोल गर्ता आहे. पण आता आपण प्रश्न कसा घेतलेला आहे की हिची खोली किती आहे किंवा ही किती खोल आहे? तर बघा सुमारे 11 किलोमीटर किंवा 11.3 किलोमीटर देखील ऑप्शनला असू शकते. तर 11 किलोमीटर लक्षात ठेवायचं आहे. तर ही मरियाना गर्ता 11 किलोमीटर खोल आहे. त्यानंतर प्रश्न आहे, खालीलपैकी कोणी भारताच्या निवडणूक आयुक्त पदाचा राजीनामा दिलेला आहे? तर मित्रांनो अलीकडेच बघा अरुण गोयल यांनी राजीनामा दिलेला आहे. तर ते बघा भारताचे निवडणूक आयुक्त होते.
भारताचे निवडणूक आयुक्त अरुण गोयल यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिलेला आहे. मित्रांनो, भारताला एक मुख्य निवडणूक आयुक्त आणि 2 निवडणूक आयुक्त होते. त्यापैकी एक अरुण गोयल ज्यांनी राजीनामा दिला आहे, दुसरे आहेत अनुपचंद्र पांडे. ठीक आहे, निवडणूक आयुक्त आपण बोलतोय. आणि मुख्य निवडणूक आयुक्त आहेत बघा राजीव कुमार. ठीक आहे. अजित डोवाले बघा आपल्या भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आहेत. आपलं मूळ उत्तर आहे अरुण गोयल. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न आहे, पाकिस्तानचे 14वे राष्ट्रपती कोण बनलेले आहेत? तर बघा कोण बनलेले आहेत, आसिफ अली झरदारी हे पाकिस्तानचे 14वे राष्ट्रपती बनलेले आहेत, आसिफ अली झरदारी. ठीक आहे. पुढील प्रश्न आहे, पाकिस्तानचे पंतप्रधान किंवा प्राईम मिनिस्टर शहबाज शरीफ यांचा संबंध कोणत्या पक्षाशी आहे? मित्रांनो, थोडे वेगळे प्रश्न आपण कव्हर करतो, कारण बघा असा प्रश्न तर नेहमी विचारला जातो की पाकिस्तानचे पंतप्रधान कोण आहे. तर बघा आपण थोडं कठीण करतो की त्यांचा संबंध कोणत्या पक्षाशी आहे. तर कोणत्या पक्षाशी आहे? पाकिस्तान मुस्लिम लीग. पर्याय क्रमांक बी, पाकिस्तान मुस्लिम लीग या पक्षाशी संबंध आहे. कोणाचा? पाकिस्तानचे नवीन पंतप्रधान शहबाज शरीफ. सेपरेट प्रश्न विचारला जाऊ शकतो, पाकिस्तानचे नवीन पंतप्रधान कोण बनले आहेत? शहबाज शरीफ. यांचा पक्ष आहे पाकिस्तान मुस्लिम लीग. ठीक आहे मित्रांनो, अशा प्रकारे आपण काही महत्त्वाचे प्रश्न या ठिकाणी कव्हर केलेले आहेत. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आपण लवकरच पोलीस भरती 2023 मध्ये जे काही प्रश्न विचारलेले आहेत त्याची सिरीज चालू करणार आहोत, कारण त्यावरून तुम्हाला प्रश्नांचा पॅटर्न कसा असतो ते कळून जाणार आहे. ठीक आहे, त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. ठीक आहे, धन्यवाद. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.